जाको राखे साइयाँ मार सके न कोई। बाल न बाका करे जब जग बैरी होय। ईश्वर जर साथ देणार असेल एखाद्याला तर त्याचा एक केससुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही आणि त्याला कोणीही मारू पण शकत नाही. असा एक दोहा आहे. आणि काही लोकांच्या बाबतीत जाको राखे साकियाँ मार सके ना कोई हे अगदी तंतोतंत खरं ठरतं. आणि अशीच एक 1992 साली अमेरिकेत घडलेली एक कहाणी. अक्षरशः अशा संकटातून माणसं जिवंत येऊ शकतात याचंच मोठं आश्चर्य वाटेल तुम्हालासुद्धा. एक फिल्म फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर एका बॉलिवूडच्या हॉलिवूडच्या चित्रपटाचं शूट करतो आहे. त्यामध्ये दृश्य त्याला असं शूट करायचं आहे की पिक्चरमधले हिरो आणि हिरोईन हेलिकॉप्टरमधून एका जागृत ज्वालामुखीच्या वरून उडत आहेत आणि नंतर मग ते सुखरूप दुसऱ्या ठिकाणी पोहोचत आहेत. म्हणून तो एका ज्वालामुखीच्या वरती ती दृश्य टिपण्यासाठी आपला खास कॅमेरामन आणि आपलं नेहमीचंच हेलिकॉप्टर, त्याचाच मित्र असलेला त्या हेलिकॉप्टरचा पायलट, हे तिघं अमेरिकेतल्या एका जागृत ज्वालामुखीकडे त्यांनी उड्डाण केलं. मस्त हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू होता. अधूनमधून खालची काही दृश्य पण कॅमेरामन टिपत होता की पुढे मागे कुठे काही आपल्याला लागली तर ती दृश्य आपली असावीत आपल्याकडं. असं मजल दरमजल करता करता त्या ठराविक जो त्यांनी लोकेशन म्हणून हुडकला होता एक ज्वालामुखी, त्याच्या आसपास ते पोहोचले. आणि मग त्यांना तो गंधकाचा पांढरा शुभ्र धूर त्या व्होल्कॅनोमधनं येताना दिसला. आता हे जागृत ज्वालामुखी असे असतात की त्यांच्या वरनं जर तुम्ही शूट केलं ड्रोन शूटिंग तरी तुम्हाला तो उकळत असलेला तप्त असा लाव्हा दिसतो. तो वाहत कुठल्या दिशेने चालला आहे तेही दिसतं, तेही समजतं. आता हा जागृत ज्वालामुखी जो त्यांनी एक फिक्स केलं होतं ते लोकेशन की ह्याच्यावरनं आपल्याला शूट करायचं आहे, जायचं आहे, पण त्या ज्वालामुखीच्या वर पोचल्यानंतर अचानकपणे तो सल्फरचा धूर वाढला. वातावरणात पण धुकं होतं, प्लस तो धूर. अशा ह्याच्यात त्या हेलिकॉप्टर चालवणाऱ्या त्या पायलटला काहीही दिसेना. आणि यातच त्यांच्या हेलिकॉप्टरचे पंख एका सुळक्याला धडकले आणि हेलिकॉप्टर पंखे तुटल्यामुळं सैरावैरा झालं आणि त्या ज्वालामुखीच्या त्या खड्ड्यामध्ये ते हेलिकॉप्टर कोसळलं. अर्थात तो ज्वालामुखी, त्याचं जे मुख होतं ते मुख जवळपास 100-125 मीटर खाली होतं आणि त्याच्यावरती जो एक गोलाकार भाग तयार झालेला असतो त्याच्यावरती लाव्हा उसळून वर आल्यानंतर जे काही गरम लाव्याचा प्रकार तिथे पडतो त्याच्याने तप्त झालेल्या जमिनीच्या जवळपास हे हेलिकॉप्टर कोसळलं. तिघंही जखमी झाले. पायलटला जास्त जखम झाली, त्याच्या डोळ्याच्या जवळ जखम होऊन रक्त वाहू लागलं. इतर दोघांनाही मुकामार जबरदस्त लागला. आणि क्रिस डट्टी हे त्याचं नाव आणि ग्रेग हा त्याचा पायलट आणि माईक हा त्याचा कॅमेरामन. तिघंही जखमी, तिघंही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पडलेत. आणि अक्षरशः त्यांच्या खाली जर डोकावून बघितलं ते जिथं पडलेत तिथून फक्त 100 मीटरवर जागृत व्होल्कॅनो.
तो जागृत ज्वालामुखी, ज्याच्यामध्ये लाव्हा, तप्त लाव्हा, लाल, केशरी, पिवळा रंग बदलत असा तो लाव्हा दिसतोय त्यांना. वरती येण्याचा आटोकाट प्रयत्न. काही वेळ तर त्यांना काहीच सुचलं नाही, पण त्यांना एक कळलं, आता हेलिकॉप्टर पूर्ण बाद झालं आहे, त्याचे पंखे तुटलेले आहेत आणि आता आपल्याला इथून स्वतःच बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही. तसं पाहिलं तर ग्रेगनी, त्या पायलटनी प्रयत्न केला थोडा, रेडिओ ऑन केला हेलिकॉप्टरमधला. त्याला वाटलं चालू होणार नाही, पण यांच्या कर्मधर्म संयोगाने, नशिबाने तो रेडिओ सुरू झाला आणि यांनी, पायलट जेव्हा अशा अडचणीत सापडतो तेव्हा फक्त मे डे एवढा मेसेज त्यांनी कन्वे करायचा असतो. सल्फरचा धूर येतोय, श्वास घ्यायला त्रास होतोय, प्रचंड डोळ्याची जळजळ होती आहे आणि अशा अवस्थेत मुका लागलेला आहे, काही जखम झालेली आहे. या सगळ्या घटना असतानासुद्धा आता आपण इथंच मरणार की काय अशी मनात शंका येत असतानासुद्धा तो निरोप पाठवण्यासाठीची त्याची धडपड, त्या पायलटला शेवटी खोकला लागला, नंतर आवाज फुटेना, पण कुठे ना कुठे तो सिग्नल गेला, त्याचा आवाज रेस्क्यू टीमने ऐकला. तोपर्यंत यांनी ठरवलं, जितकं शक्य तितकं आपण वरच्या भागाकडे चालायला सुरुवात करू. चालायला सुरुवात तर केली, पण लाव्याचे जे शिंतोडे पडलेले असतात त्याचासुद्धा हळूहळू तो गार झाल्यानंतर खूप धारदार असा तो प्राथमिक अवस्थेतला खडक असतो. त्याच्यावर चालणं म्हणजे अक्षरशः जखमांनी अंग भरून घेणं असंच होतं. असं त्यांना थोडंसं पुढं आल्यावर ते जाणवायला लागलं की आता इथून पुढं जाणं शक्य नाही. त्यातून मग एक जण, फक्त हा क्रिस डट, हा त्या दोघांपेक्षा वरती आला. जवळपास 50-70 मीटरचं अंतर त्यांनी कसं बसं काटलं आणि एका चौथऱ्यावर तो शांतपणे दमून बसला. कारण धापा लागत होत्या, सल्फरचा धूर आणि तो जागृत ज्वालामुखीचा लाव्हा कुठेतरी जाऊन त्या समुद्राच्या पाण्यात मिसळत होता आणि त्याच्यामुळं अजूनच सल्फरचा धूर वाढत होता. या सगळ्या गोष्टींमुळं आणि अपघातामुळं सुन्न झालेल्या लोकांना रेस्क्यू टीम कधी येईल, काय येईल वाट बघण्यात त्यांचे 4-5 तास गेले. नंतर जोराचा पाऊस सुरू झाला. पावसात कुठेही आश्रय घेण्यासारखी जागा नाही, भिजण्याशिवाय गत्यंतर नाही, पर्यायच नाही. पहा मित्रांनो, जीवावरचा हा अपघात, कसे बसे हे वाचलेत, पण आता 100 मीटर खोल तो जागृत ज्वालामुखी आहे. चुकून जरी तोल गेला कुठं वर चढताना, जिथे बसलो आहे तिथला जरी काही मातीचा भाग खचला तरी संपलो, जळून राख, याच्याशिवाय दुसरा मृत्यू नाही. अशा अवस्थेत, अशा मानसिक अवस्थेत खचत चाललेले असतानाच ग्रेगसुद्धा या आपल्या क्रिसच्या जवळ पोचला. एव्हाना तो माईक कॅमेरामन मागे राहिला होता. दोघांनी ठरवलं, रेस्क्यू टीम येईपर्यंत आपण एकमेकांना धीर देत राहूया. गप्पा मारत ते एकमेकांना धीर देत होते. इतक्यात त्यांना हेलिकॉप्टरचा आवाज, त्या जागृत ज्वालामुखीच्या वरती काही हेलिकॉप्टर्स घिरट्या घालत आहेत. 2 हेलिकॉप्टर त्यांना दिसली. त्या लोकांनी यांना दोरी फेकण्याचा प्रयत्न केला, पण प्रचंड वारं, तो एक ज्वालामुखीचा मोठा खड्डा, त्याच्यामुळं दोर टाकल्यानंतर ती तिसऱ्याच बाजूला जाऊ लागली आणि ती दोर पकडण्याचा प्रयत्न करण्याइतकी ते जिथं थांबले होते तिथे तेवढी जागा पण नव्हती. कुठे उडी मारायला गेला की खालीच, दोर पकडण्यासाठी तोल गेला तरी खाली, मृत्यू निश्चितच. त्यामुळं ती रेस्क्यू टीम शेवटी यांना सांगून गेली की आता आम्ही प्रयत्न करू शकत नाही, रात्र झाली आहे, उद्या सकाळी आम्ही पुन्हा रेस्क्यू सुरू करू, आपको बस जीवित रहना है. एवढं सांगितल्यावर या दोघांनी एकमेकांकडं पाहिलं. तिसरा तर अजून खूप खाली होता, त्याला वर येणं कदापि शक्य नव्हतं. त्याला तिथंच थांबायला सांगितलं ओरडून. आणि मग रात्र कशी कटेल, रात्री झोप लागली आणि तोल गेला तर आपण 100 मीटर खोल, म्हणून एकमेकांशी गप्पा मारत कशी बशी रात्र काढली. रात्र सरत आली, पहाट झाली. थोडंसं यांना हायसं वाटलं की अरे आपण अजून जिवंत आहोत.
सल्फरनी छाती भरत चालली होती. डोळे जळजळ करणं काही थांबत नव्हतं. डोळे अत्यंत त्रास द्यायला लागले होते. चुरचूर करत होते. आणि अशातच सूर्य उगवला. आशेचा किरण पण आला. रेस्क्यू टीम पुन्हा सकाळी आली. सकाळी अजून एक हेलिकॉप्टरचा आवाज आला. एका टीमनी त्या आपल्या व्होल्कॅनोच्या वरतीच, जिथे फ्लॅट एरिया आहे, तिथेच तंबू टाकून ते राहिले होते. रात्रभर असं ठरलं होतं की आम्ही एक शिट्टी मारू, तेव्हा तुम्ही पण शिट्टी मारून रिस्पॉन्स द्यायचा आहे. दॅट मीन्स यू आर स्टील अलाइव्ह, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि धीर धरा, आम्ही तुम्हाला नक्की बाहेर काढू. फक्त थोडी सकाळ होऊ द्या, वातावरण सुधरू द्या, पाऊस थांबू द्या. रात्रभर पावसाचा सामना, खालनं उकळता ज्वालामुखी. तसं पाहिलं तर पावसाची थंडी वाजायला पाहिजे, पण टेम्परेचर इतकं हाय होतं की 100 मीटरवरचा तो तप्त ज्वालामुखी तो काही सुधरू देत नव्हता. अंग तापलेलं होतं. सल्फरचा त्रास होत होता. आणि अशातच सकाळी मात्र या क्रिसनी धारिष्ट्य केलं. थोडं उजेडात त्यांनी थोडासा अंदाज घेतला की कुठून तरी मी वर जाऊ शकतो का, माझ्यात तेवढी आता ताकद आहे, मला काहीतरी केलंच पाहिजे. सगळंच या रेस्क्यू टीमच्यावरती अवलंबून राहिलो आणि कुठे खाली पडलो तर मृत्यू निश्चित आहे. यांचं काही खरं दिसत नाही आहे, असा विचार करून क्रिस चालू लागला. ग्रेगच्यात मात्र तेवढं बळ नव्हतं. तो हादरून गेला होता. त्याच्यामध्ये चालण्याचं फिरण्याचं आता बळ राहिलं नव्हतं. त्याने इशारा केला, तू हो पुढे. आणि तो तिथेच बसून राहिला. क्रिस एव्हाना हळूहळू चालत पुढे गेला. 50 मीटर चालल्यानंतर त्याला लाव्हा थोडासा पडून गार झालेलं 1-2 ठिकाणं दिसली. त्याला समजलं, त्याला नॉलेज होतं थोडं, की ह्याच्यामध्ये गार झालेल्या लाव्याच्या चिखलामध्ये जर आपण आपले हात खुपसले आणि स्वतःला जर वर उचलू शकलो तर आपण वरती पोचतोय. अशा स्पॉटला तो पोचला. आणि मग धारिष्ट्य केलं त्यांनी. त्या लाव्याच्या चिखलात तसा पाहिला तर तो थंड झालेला होता. त्याच्यात त्यांनी हात आतमध्ये खुपसले. कोपरापर्यंत दोन्ही हात आत खुपसून स्वतःचं शरीर उचलायचा प्रयत्न केला. आणि त्यात त्याला यश मिळालं. त्याने एक पाय वरती टाकला आणि त्याला कळलं की आता आपण फ्लॅट एरियामध्ये आलो आहेत, वरती आलो आहे. तसा तो रेस्क्यू टीम कुठे दिसते म्हणून तिकडे चालत राहिला. आपल्या 2 मित्रांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्याला रेस्क्यू टीम पण भेटली. एका रेस्क्यू टीममधल्या सदस्याने त्याच्या पाठीवर अलगद हात टाकला. त्या स्पर्शाने त्याच्यामध्ये असलेलं सगळं बळ संपलं. आनंदित होऊन तो खाली कोसळला. त्याने इशारा केला, माझ्या साथीदारांना वाचवा. रेस्क्यू टीमनी आपली जान जोखीममध्ये घालून त्या दोन्ही साथीदारांनासुद्धा व्यवस्थित वर आणलं. नंतर या तिघांवरती उपचार झाले आणि अक्षरशः मृत्यूच्या दाढेतनं ते तिघंही परत आले. एका सिनेसृष्टीत जगणारा हा व्यक्ती क्रिस डॅट. अनंत विचार. ग्रेग पायलट, त्यांनी तर आता माझा शेवट होणार म्हणून बायकोचं नाव आणि आय लव्ह यू असं त्या दगडावर कोरलं होतं. ते कोरण्यात त्यांनी 1-2 तास घालवले होते. कुटुंबाच्या जवळ राहण्याचा त्याचा तो एक प्रयत्न. काय त्यांची मानसिक अवस्था असेल. पण जेव्हा ईश्वर साथ देतो ना, जेव्हा ईश्वराने ठरवलेलं असतं की यांना वाचवायचंच आहे, तेव्हा तुमच्या केसालासुद्धा धक्का लागत नाही. हेच तर सिद्ध झालं. आणि म्हणूनच या व्हिडिओची सुरुवात मी त्याच दोह्याने केली होती, जाको राखे साईया मार सके न कोई. आपल्यालाही हा दोहा खरा वाटतोय ना? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. अशा या मृत्यूच्या दाढेतनं आलेली माणसंसुद्धा या पृथ्वीतलावर आहेत. भले ते अमेरिकेत असो, कुठेही असो, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो. असा विचित्र मृत्यूचा अनुभव घेऊन परत येऊन मानवी जीवनास सुरुवात करणाऱ्या या तिन्ही मित्रांना कविप्रावित शो यूट्यूब चॅनलचा आदरपूर्वक प्रणाम. आणि अर्थातच त्यांच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.